बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे जे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्म सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मदचे माझे होतसे ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या प्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अरं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा दैवाहं नमत्तन्यद् इति मे निश्चिता मतिः। संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी वेद प्रवृत्त झाला। तो वेद अनादी आहे आणि अपौरुषे आहे। म्हणजे वेद अनादी आहे म्हणजे वेदाला जसा हा विचारसागर ग्रंथ कोणी लिहिला तसा वेद कोणी लिहिलेला नाही। तर वेद ही समाधी भाषा आहे। समाधी भाषा याचा अर्थ ज्यावेळेला सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेला काहीच राहत नाही। म्हणजे वेद नावाचा ग्रंथ कुठं राहतो असं नाही। पण जसं झाड संपूर्ण वृक्ष हा बीजामध्ये सामावलेला असतो त्याप्रमाणे तो ज्ञान स्वरूपाने त्या ठिकाणी राहतो। आणि ज्यावेळेला पुन्हा सृष्टी उत्पन्न होते त्यावेळेला पूर्वीचा वेद जो होता त्या वेदाचं परमात्म्याला जसंच्या तसं स्मरण राहतं। परमात्मा हा सर्वज्ञ आहे त्यामुळं धाता यथापूर्वम अकल्पयत। ईश्वराने वेद केलेला नाही। ईश्वराच्या ठिकाणी फक्त पूर्वी जसा वेद होता त्याच्या क्रमांकाप्रमाणे आकार उकार ह्रस्व दीर्घ हे सगळं जसंच्या तशा वर्णाची ज्याला अनुपूर्वी असं म्हणतात जसंचा तसा क्रम त्या ठिकाणी राहतो। आणि हा वेद कोणी पुरुषाने केलेला नाही। तर दुसरी गोष्ट असे काही ऋषींची नावं दिलेली आहेत वेदामध्ये। हे जे मंत्र आहेत तर त्या मंत्र करते म्हणून त्या ऋषींची नावं दिलेली, पण याचा अर्थ ते मंत्राचे करते आहेत असं नाही। ते ऋषया हा मंत्रद्रष्टारः मंत्राचे द्रष्टे आहेत। म्हणजे ज्या वेळेला त्यांचं अंतःकरण अत्यंत निर्मल शुद्ध काम क्रोध लोभादी दोषांनी विवर्जित परमात्मा साक्षात्काराला प्राप्त होतं तेव्हा त्या विशुद्ध अंतःकरणामध्ये हे वेदाचे मंत्र त्यांच्या समोर येतात आणि त्यांच्याकडून त्याचं व्याहरण म्हणजे व्याहृती किंवा उच्चारण होतं। अशा प्रकारचा हा अपौरुषेय वेद आहे। तर हा सर्वात आपल्याला मानवजातीला अत्यंत हितकारक कल्याणकारक विचार सांगणारा आणि ज्याच्यामध्ये अकल्याण किंवा अहित आहे त्याच्यापासून परावृत्त करणारा असा हा वेद आहे। आणि त्याच्या ठिकाणी अपौरुषेयता आहे म्हणजे पुरुषकृत बुद्धीचे कोणतेही दोष नाही। म्हणजे आपल्या कोणताही पुरुष असला तरी त्याच्या ठिकाणी 4 दोष मानलेले आहेत म्हणजे आहेतच। कोणते भ्रम प्रमाद कर्णापाटव आणि विप्रलिप्सा नावाचे दोष असतात। तर भ्रम म्हणजे आपल्याला जर संध्याकाळी एखादी दोरी पडली असली तर दोरीवर सर्पाचा भ्रम होतो की नाही आणि तो मनुष्य दुसऱ्याला सांगणार की नाही हा इथं सर्प आहे तुम्ही पुढे जाऊ नका। याचा अर्थ त्याला ज्ञान झालं नाही का? झालं, पण ते ज्ञान कोणतं ज्ञान आहे? भ्रमज्ञान आहे। त्याला काही भ्रम म्हणजे पुरुष किती एखादा मोठा शास्त्रज्ञ असला सगळ्या जागतिक कीर्तीचा तरी त्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होऊ शकतो की नाही? होऊ शकतो। म्हणजे याचा अर्थ ब्रह्मज्ञान आहे ते। आणि मग ब्रह्मज्ञान हे यथार्थ आहे का? यथा अर्थ म्हणजे यथा म्हणजे ज्याप्रमाणे अर्थ म्हणजे वस्तू आहे तसं त्याचं ज्ञान आहे का? ते आहे रज्जू आणि म्हणतो सर्प, हे ज्ञान कोणतं आहे? ब्रह्मज्ञान आहे। तसंच पुरुषाला कधी कधी प्रमादाने एखादी गोष्ट तो सांगतो। उदाहरणार्थ की प्रमाद म्हणजे काय त्याचे 2 प्रकारचं चिंतन केलेले शास्त्रामध्ये। तर एक चिंतन असं केलं की एखाद्या पुरुषाला असावधानतेमुळे म्हणजे विसर पडतो
विसर पडतो एखाद्या गोष्टी, त्याला माहीत असतं अगोदर पण विसर पडतो आणि त्यावेळेला ती जी गोष्ट करू नये अशा प्रकारची गोष्टीचं तो प्रतिपादन करतो. एखाद्याला जी गोष्टीचं प्रतिपादन करायला पाहिजे त्या गोष्टीचं ज्ञान आहे परंतु करताना प्रमादाने, आपण म्हणतो ना मी चुकून बोलून गेलो याचा अर्थ मला माहीत होतं परंतु मी वेगळ्या प्रकारचं बोललो, त्याला म्हणतात प्रमाद. दुसरी गोष्ट अशी की एखाद्या गोष्टीतल्या अहित कारकता हितकारकता त्याला माहीत आहे, माहीत असूनही असावधानतेमुळं त्याच्याकडून ती गोष्ट घडणं याला म्हणतात प्रमाद. असा एक त्याचा अर्थ. उदाहरणार्थ दही खाल्लं की काल मी बोरं खाल्ली, मला खोकला येतो आणि मी बोरं खाल्ली, बोरं खाल्ल्यावर खोकला वाढणार हे मला माहीत नाही का, माहीत असूनही मी बोरं खाल्ली, हा कोणता दोष आहे? प्रमाद नावाचा दोष आहे. हा पुरुषाच्या बुद्धीमध्ये असू शकतो. मग अशा वेळेला जर प्रमादाने मी तुम्हाला सांगितलं की बोरं ही खोकल्याला चांगली असतात असं जर सांगितलं तर आणि तुम्ही त्याच्यावर प्रामाण्य दिलं तर त्याच्यामध्ये अहित आहे की नाही? कारण का बोलणारा जो आहे तो प्रमाद दोषाने युक्त आहे, म्हणजे त्याचं बोलणं प्रमाद दोषाने युक्त आहे. नंतर करणा पाठव नावाचा दोष आहे. करण म्हणजे इंद्रिय किंवा ज्ञानाची साधनं असणारी इंद्रिय. उदाहरणार्थ आपला डोळा आहे, त्या डोळ्याने आपल्याला एखादा पदार्थ आपण रूपाचं ज्ञान होतं पण डोळ्यामध्ये जर पडळ वगैरे काजबिंदू मोतीबिंदू असा काही दोष असेल तर एक किंवा काही लोकांना एकच पदार्थ दोन दिसतो असं जर असेल आणि त्या माणसाने सांगितलं त्याच्या डोळ्यात दोष आहे, इथं एक जण दिसतो आणि तो म्हणतो की हे दोघं जण आहेत, तर हा दोष कोणता आहे? त्याच्या ठिकाणी करण म्हणजे ज्ञानाची साधनं जी इंद्रिय, त्या इंद्रियाच्या ठिकाणी विकलता वैगुण्य किंवा दोष निर्माण झाल्यामुळे मनुष्याला कधी कधी त्या पदार्थाचं यथार्थ म्हणजे जसं आहे तसं ज्ञान होत नाही. मग त्यावेळेला कोणता दोष म्हणतात? करणा पाठव नावाचा दोष होतो. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एका डॉक्टरकडं एक मनुष्य गेला तर त्यांनी विचारलं तू कशासाठी आला? तर त्यांनी सांगितलं की असं आहे की मला एका माणसाचे दोन माणसं दिसतात म्हणून मी आलो. ते डॉक्टर म्हणले मग तुला जर एका माणसाची दोन माणसं दिसतात तर तुम्ही 4 जण इथं कशासाठी आले? म्हणजे त्यांना 4 दिसत होते. म्हणजे याचं कारण काय? त्यांच्या डोळ्यामध्ये तसा दोष होता. मग अशा माणसाने प्रतिपादन केलेलं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान यथार्थ असत नाही म्हणून त्याला करणा पाठव नावाचा दोष म्हणतात. किंवा दुसरं असतं की आपल्याला सर्व अनुभव असला चांगला असलं तरी सुद्धा सांगायचं नाही. जसं परीक्षेमध्ये दोघांची स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये वरवर मित्रता असते, अंतःकरणात स्पर्धा असते आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं की मला याला माहिती आहे मला 50 पैकी 50 मार्क पडण्याला फक्त एकच प्रश्नाचं उत्तर येत नाही. त्याने मित्राला विचारलं, म्हणजे तथाकथित मित्र त्याला नाव आहे तो मित्र नाही, पण त्याला विचारलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर त्यांनी सांगितलं की याचं उत्तर असं आहे. वास्तविक त्याला माहिती होतं, त्यांनी बरोबर लिहिलं आणि याला चुकीचं सांगितलं. मग याचं चुकलंच की नाही, पण हे झालं कशामुळं? त्याच्या ठिकाणी विप्रलिप्सा म्हणजे दुसऱ्याची वंचना किंवा फसवणूक करण्याची वृत्ती. दुसऱ्याला फसवायचं असेल आणि त्यांनी सांगितलेलं म्हणणं आता प्रामाणिक आहे का? नाही. त्याचं कारण त्याच्या ठिकाणी विप्रलिप्सा नावाचा दोष आहे. स्वामी महाराज सांगायचे की गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला माहिती आहे खेड्यातले जे गणपतीचे मंदिर असतात त्याला कोणीच वाली नसतो. कधीतरी कोण तो गुरव येऊन तेल लावून जातो, कसा तरी खराटा मारून जातो. तर मुलं खेळत होते, खेळताना एका गणपतीची नाभी मोठी आहे तर त्याच्यामध्ये एकाने बोट घातलं, त्याच्यामध्ये विंचू होता, त्या विंचवाने त्याला ठणका दिल्याबरोबर त्याने हात झटकला. तर म्हणे काय होतं? त्यांना काही नाही, ह्या गणपतीच्या बेंबीतून कसा गार वारा येतो असं सांगितलं. दुसऱ्याने हात घातला, त्याला पण होणार की नाही? याचं कारण काय आहे? तर विप्रलिप्सा नावाचा दोष आहे. तर वेद असा आहे, खरा वेद शब्दाचा अर्थ आहे विद्रुलू लाभे ज्ञाने सत्तायाम विचारे असे 4 अर्थ केलेले विद्रुल धातेचं. तर याचा अर्थ आपल्याला आत्मलाभ किंवा सच्चिदानंद स्वरूप आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार असं सांगणारा जो तो वेद आहे, ज्ञान या अर्थाने. किंवा ज्याला सत्य मिथ्या यांचा विवेक करून पृथक्करण करून सांगणारा जो ग्रंथ आहे तर त्याला काय म्हणतात? वेद असं म्हणतात. त्याच्यापासून लाभ काय होतो? तर आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. त्याच्यामधून काय प्राप्त होतो? आपल्याला आत्मानात्म विचार प्राप्त होतो. किंवा वेदाची म्हणजे ज्ञान सत
चिद आणि आनंद रूपाने त्याची नित्य अखंड सत्ता विराजमान आहे. अशा रीतीने हा वेद आहे. वेद शब्द म्हणजे ग्रंथ अर्थ न करता वेदाचा विद धातूचा अर्थ जो ज्ञान, तर ज्ञान हे नित्य आहे. ज्ञान नित्य आहे की नाही, तर वेद सुद्धा काय आहे, नित्य आहे. अशा प्रकारचा त्या वेदाचं अनादित्व आहे. तो कोणी उत्पन्न केलेला नाही आणि त्याचा कधी नाश होत नाही. मग असं असणारं जे अखंड तत्व, तेच तत्व वेदरूपाने जगत कल्याणासाठी प्रवृत्त झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो वेद आहे, त्या वेदाचं जे ज्ञान आहे, त्या वेदाला पुन्हा अधिकार पाहिजे. त्याच्यामध्ये स्त्री शूद्राधिकांना अधिकार सांगितलेला नाही वेदाच्या मंत्राचं उच्चारण करायला. आणि बाकीचे जे वर्ण आहेत, तर त्यांना ज्यांचं उपनयन संस्कार वगैरे झालेला आहे, परंपरेनं उपनयन होतं, त्यांनाच फक्त वेदाचा अधिकार आहे. तर त्याच्याविषयी स्त्री शूद्राशी आबोला धरिला तेने, स्त्री आणि शूद्राला त्यांनी वाळून टाकलं, अंत्यजाला वाळून टाकलं, असा वेद आहे. पण असं जरी असलं तरी वेदाचं मनोगत काय आहे, सर्वांचं कल्याण व्हावं हे आहे ना. तर असं असल्यामुळं ज्या लोकांना वेदाचा अधिकार नाही त्यांच्यासाठी याच्या पुढं स्मृती ग्रंथ निर्माण झाले. उदाहरणार्थ मनुस्मृती म्हणजे वेदाचंच तत्वज्ञान, पण वेदाचे मंत्र जसे त्या तसे न सांगता त्या मंत्राचा जो आशय, तो त्याचं जे रहस्य ते प्रतिपादन केलं. मग तुम्हाला 3 गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. एक आचाराचा प्रांत आहे, एक विचाराचा प्रांत आहे आणि एक भावनेचा प्रांत आहे. आपण जर आपल्या जीवनाचा विचार केला तर आपल्या क्रिया, आपली कर्म, आपला आचार कसा आहे याच्यावर आपलं जीवन आहे. तसंच माणसाच्या हृदयात भावना कशी, आपण म्हणतो हा मनुष्य आहे ना, याची भावना दुष्ट आहे, याची भावना शुद्ध आहे. म्हणजे अंतकरणात शुद्ध भावना असली पाहिजे. अंतकरण आपल्या शरीराच्या द्वारा, इंद्रियांच्या द्वारा केलं जाणारं जे कर्म आहे ते कर्मसुद्धा शुद्ध असलं पाहिजे. म्हणजे वेदाने सांगितलं त्याप्रमाणेच भावना, वेदाने सांगितलं त्याचप्रमाणे आपल्या क्रिया झाल्या पाहिजे. वेद सांगतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. वेद सांगतो की तुमची माता ही साक्षात देवता आहे, पिता देवता आहे, अतिथी देवता आहे, श्रीगुरु हे तुमचे भगवत स्वरूप आराध्य दैवत आहे, असं सांगितलं. याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. याचा अर्थ काय झाला, सगळ्या क्रिया आपल्या वेदाच्या अनुकूल किंवा वेदविहित वेदाने सांगितलेल्या झाल्या. वेदाने भावना करायला सांगितलं. त्यांनी सर्व सांगितलं शालिग्रामाची मूर्ती घ्यावी आणि शालिग्रामाची शिला घ्यावी, त्याच्यावर चतुर्भुज मूर्तीची आपण भावना करावी आणि त्याचं पूजन करावं. वेदाने सांगितलं. हा कोणता प्रांत झाला, भावनेचा प्रांत झाला या ठिकाणी. तर ते वेदाने सांगितल्याप्रमाणेच भावना करायची. आणि विचार सुद्धा कसा करायचा, वेदाने सांगितल्याप्रमाणेच विचाराची दिशा ठेवायची. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्मच सत्य वेद सांगतो, जीव आणि ब्रह्म एक आहे असं सांगतो, आणि हे दिसणारं जगत हे सर्व मिथ्या आहे, हा असा वेदाचा विचार आहे. पण वेदाचा अध्ययन करण्याला ज्यांचा अधिकार नाही तर त्यांच्यासाठी स्मृती ग्रंथ निर्माण झाले. उदाहरणार्थ मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, आपस्तंभ स्मृती, अशा अनेक स्मृती ग्रंथ निर्माण झाले. आणि त्या स्मृती ग्रंथांमध्ये माणसाच्या आचाराचे, विचाराची आणि भावनेची संगती, जरी ज्याला वेदाचा अधिकार नाही त्याच्यासाठी सांगितलं. त्याच्यापेक्षा जे स्थूल बुद्धीचे लोक आहेत तर त्यांनी, म्हणजे स्मृती म्हणजे काय, जे आपण ऐकलं, श्रवण केलं त्याचं स्मरण करणं आणि ते त्याचा आशय आपल्या मस्तिष्कामध्ये धारण करून त्याचं पुन्हा प्रागट्य वेगळ्या रूपाने केलं. त्याचा जो आशय आहे, त्याचा जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताला जसंच्या तसं ठेवलं, ते स्मृती ग्रंथ आहे. परंतु काही लोकांना तेही चांगले अवकलन झाले नाही, म्हणून पुढे पुराणं निर्माण झाली. पुराणामध्ये आपल्याला कथा सांगतात, अनेक प्रकारच्या आख्यायिका सांगतात आणि आख्यायिकाच्या रूपाने तत्वाचं निवेदन करतात. जसं रामचंद्र प्रभूंचं सीतामाईचं आपल्याला चरित्र सांगितलं आणि त्या चरित्राच्या द्वारा रामचंद्र प्रभू हे कसे मर्यादा पुरुषोत्तम होते, कसे एक पत्नी एक बाणी होते, सीतामाई कशा पातिव्रत्याचं जतन केलं, ही वेदाचे सिद्धांत आहे ना. या ठिकाणी पातिव्रत्याचं जतन करणं, मर्यादाचं पालन करणं हे वेदाचंच सांगणं आहे, हेच त्या पुराणाने सांगितलं. पण कथाच्या रूपाने आपल्यावर अंतःकरणात संस्कार झाला. पुढे जाऊन हे संत वाङ्मय निर्माण झालं. त्याच्यामध्ये संतांनी सुद्धा हेच सांगितलं ना की काय सकळ तीर्थांचे दुरे जे हे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे, असंच प्रकारचं सांगितलं. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत स्वाध्यायाभ्यसनंच वाङ्मयम
तप उच्यते असं सांगितलं. म्हणजे हे जे तप वेदांनी जी सांगितली तीच तप पुन्हा ह्या गीतेमध्ये सांगितली. म्हणजे हा महाभारत आहे. महाभारत म्हणजे इतिहास आहे. इति ह असं, हे असं घडलं. इतिहास सांगितली, पुराणं सांगितली. नंतर मधल्या काळात हे रामायण आहे, महाभारत आहे, आपलं संत वाङ्मय आहे. या पुढे इकडे ह्या सगळ्यांच्या द्वारा आपल्याला त्यांनी पुढे या सगळ्यांच्या द्वारा आपल्याला ह्याच गोष्टींचं प्रतिपादन केलं. तर अशा प्रकाराने हे सगळं वाङ्मय एकच आहे. परंतु या ठिकाणी जसं आता काल आपण सांगितलं की ते वेदाचं सार सर्वस्व आहे. आपलं चिंतन हे चाललं होतं की आचार, विचार आणि भावना या सगळ्यांच्या बाबतीमध्ये संत वाङ्मयापासून वेदापर्यंत सर्वांनी एकच सांगितलेलं आहे. तसंच हा वेदांताचं जे आहे तेही उपनिषदांपासून तर संत वाङ्मयापर्यंत सर्वांनी एकच तत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. आपल्या विचाराची दिशा फक्त जी वेदाची आहे, उपनिषदांची आहे, तीच या ठिकाणी संतांची आहे, तीच स्मृतिग्रंथाची आहे, तीच पुराणाची आहे, तीच महाभारतादी इतिहासामध्ये सुद्धा हीच गोष्ट प्रतिपादन केली. म्हणून तर तुकाराम महाराज आत्मविश्वासपूर्वक म्हणतात की वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार आणि ती इतुलाची निर्धार. काय निर्धार आहे? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची येत, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. या ठिकाणी जे श्री विठ्ठल नाम दिलेलं आहे ते आपल्या परमात्मवाचक अशा प्रकारचं नाव आहे. त्याला जीवानी शरणागत जावं म्हणजे त्याचा आभेद निश्चय करावा, म्हणजे तो परमात्मा आणि मी एकच आहे अशा प्रकारचं त्यांनी लक्षार्थाने असणारं ऐक्य त्याचं ज्ञान करून घ्यावं, यासाठी सगळे प्रवृत्त झालेले आहेत. तसेच या ठिकाणी निश्चलदासजी सुद्धा आपल्या सर्वांना हे जे वेद वाङ्मयाचं संपूर्ण मंथन करून किंवा वेदांताचं जे काही सारभूत असणारं रहस्य, ज्याला शंकराचार्य म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटीभी, कोट्यावधी ग्रंथांनी जे सांगितलं ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो असं शंकराचार्य म्हणतात. आणि काय सांगतात की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्मसत्य आहे, जगन्मिथ्या आहे आणि जीव ब्रह्माहून भिन्न नाही. म्हणून आपल्याला हे जे ग्रंथ आहेत हे जे आपल्याला सगळ्या उपनिषदांचं, त्याला वार्तिकांता ब्रह्मविद्या असं म्हणतात, वार्तिकापर्यंत अध्ययन केलं तरी त्याच्यामध्ये हेच आहे. आणि ह्या विचारसागर ग्रंथामध्ये आपण जर चिंतन केलं तर त्याच्यामध्ये तेच आहे. म्हणजे त्याच्यामध्येही जीव ब्रह्माचं ऐक्य, जगताचं मिथ्यात्व, ब्रह्माचं सत्यत्व, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही प्रतिपादन केलेलं नाही. म्हणून जर एखाद्या पुरुषाला बोध व्हायचा असेल तर हा ग्रंथ त्याला परिपूर्ण बोध करून देण्याला, आत्मबोध करून देण्याला समर्थ आहे. त्याला असं काही वाटायचं कारण नाही किंवा ह्या लोकांनी तर किती वर्ष अध्ययन केलं आणि तरी त्यांना झालं नाही, मग आपल्याला कसं होणार, असं काही मानायचं कारण नाही. अनेक लोक आहे की गेल्या 150 वर्षामध्ये म्हणजे 1734ला यांचं निर्याण झालं तर आता 2012 आहे. ह्या मधल्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः ह्या ग्रंथाचे पाठ सांगितले. त्यांचे शिष्य प्रशिष्यांनी, पितांबरदासांनी पण त्याच्यावर गद्यात्मक चिंतन केलं. त्याची अनेक भाषेमध्ये भाषांतरे झाली आणि कितीतरी लोक जीवनामध्ये कृतकृत्यतेला प्राप्त झाले. म्हणून आपल्याला असं समजायचं नाही. आता काल आपण बोललो की हा तर फक्त प्रवेश ग्रंथ आहे, प्रवेशही ग्रंथ आहे आणि हा परिसमाप्तीचं आपल्याला फल जे आहे, परिसमाप्तीला जे फल व्हायला पाहिजे की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा प्रकारचं जे फल आहे कृतकृत्यता, ज्याला जीवनमुक्ती असं म्हणतात, हे फल पण प्राप्त करून देण्याला समर्थ आहे. त्यासाठी स्वामी महाराज एक विनोदाने उदाहरण सांगायचे, थोडं ग्राम्य थोडक्यात सांगतो की एक मुलीचं लग्न झालं आणि ती आपल्या माहेरी आली. 2 वर्षानंतर तिच्या कडेवर एका बाईनं मूल पाहिलं आणि तिला विचारलं की हे मूल कोणाचं, तर तिनं सांगितलं की हे मूल माझं आहे असं सांगितलं. ते म्हणे शक्यच नाही, हे तुझं मूल असणं शक्यच नाही, तुझ्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाली, तुला मूल असणं शक्यच नाही, कारण माझ्या लग्नाला 20 वर्ष होऊनही मला मूल झालं नाही, तुला होणं कसं शक्य आहे. तसं या ठिकाणी जरी कोणी वेदवेदांताचं अध्ययन केलेलं असलं भरपूर आणि त्याला तर त्यांनी ज्या अधिकाराने युक्त असलं तरच हा बोध प्राप्त होतो.
अधिकाऱ्याचा आणि फलाचा संबंध आहे. आणि ज्याला व्हायचं आहे त्याला केवळ विचारसागरसुद्धा पुरा आहे, आणि ज्याला व्हायचं नाही त्याला सगळं वेद वाङ्मय आहे. तिकडं ॲरिस्टॉटल, कांटे, अनेक तत्त्वज्ञ आहे परदेशातले, एवढ्यांचं जरी केलं तर ततः किम ततः किम ततः किम ततः किम. त्यांनी लिहिलंय मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. त्याचा काय उपयोग असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ह्या ग्रंथावर अत्यंत श्रद्धापूर्वक आणि आपला जो वेळ, आपली जी शक्ती बुद्धीची, मनाची, इंद्रियांची सगळी एकवटून केलं तर आत्ताच आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात ना, याची देही याच देहामध्ये, याच देहात नाही, ह्या आळंदीच्याच वास्तव्यामध्ये, आणि ह्या वास्तव्यामध्ये नाही, ह्याच वर्षामध्ये. ऐक नाही, आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूप नित्यबुद्ध मुक्त स्वभावान अशा प्रकारचा मी आत्मा आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझं कोणतंही स्वरूप असत नाही. देह मी हे नव्हे सरे उरला उरे विठ्ठल. मी देह असूच शकत नाही, मी पंचकोशापैकी कोणी नाही, मी स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही. तर ह्या सर्वांच्या आतीत असणारं माझं असंग निर्विकार ब्रह्मतत्व ते आत्मत्वाने मला अनुभूत होत आहे, आणि याचा आनंदाचा डोल आपल्याला आला पाहिजे. पण तो कधी येईल? जर आपण त्याच्यासाठी निश्चय केला तर. काही याच्यामध्ये असं पण नाही, काही लोक म्हणतात की हे फार विद्वान आहेत, यांचं बुद्धी तीक्ष्ण आहे, याच्यामध्ये बुद्धीचा पण संबंध नाही. जर आपण ती बुद्धी कशी आहे की आपण जर तलवार आहे किती दिवस मेहनत ठेवली, बरेच दिवस तर गंजून जाते की नाही, तिला 5-10 द्यावी लागते. आपलं भांडं आहे, भांडं किती स्वच्छ घासून ठेवलं 6 महिन्यांनी त्या गृहिणीला परत ते साफ करावंच लागतं की नाही. सगळ्या काचेत बंद असतं तरी त्याच्यावर धूळ जमा होते, पण जर दररोज साफ केलं तर दररोज चमकत राहतं. तसं वेदांत वाक्येषु सदा रमन्तः भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. वेदांत वाक्येषु सदा रमन्तः. वेदांताची जी वचन आहे, जिथं जरी आपल्याला तासभर आपण ऐकत असेल, पाठामध्ये तासभर ऐकत असेल, परीक्षेच्या दृष्टीनं काही अभ्यास करीत असेल, एवढाच वेळ नाही. आपल्या जीवनामध्ये हे जे सर्व जो वेळ आहे तर तो सर्वच्याच वेदांत वाक्येषु सदा रमन्तः. सदा रमन्तः म्हणजे रात्र रमन्तः का दिवसा रमन्तः? कोणतं? रात्रन दिवस तेच. स्वप्न पडली तरी सुद्धा काय पाहिजे? तेच पाहिजे. चौथ्या तरंगात काय आनंद, सत्य, प्रकाश काय, अशा प्रकारचं आपण चिंतन केलं तर याला 1 वर्ष पण लागत नाही. याचं कारण असं आहे, आपलं स्वतःचं स्वरूपच आहे, त्याला प्राप्त करायला कशाला दिवस लागतात? आपण जे आहे आपण तिथंच आहे. उगीच आपल्याला हेलपाटा, आणि आपण कल्पना केली का 4 वर्ष झाल्यावर पुन्हा एकदा विचारसागर करायचा, तर आताही नाही आणि 4 वर्षानंतर काय होणार आहे माहीत नाही, आत्ताच. आणि तो असा करायचा की हा ग्रंथ आपल्याला दुसऱ्याला सांगता आला पाहिजे. आपण ह्याच्यासाठी शिकायचंच नाही की आपल्याला परीक्षा द्यायची किंवा विषय समजावून घेण्याचा प्राथमिक स्वरूपाचा प्रयत्न करू. प्राथमिक स्वरूपाचा काय? आपल्याजवळ देवाने सगळी जी लागणारी साधन संपदा आहे ती सर्व पूर्णपणाने आपल्याला समर्पण केलेली आहे. म्हणून दररोज जर केलं तर ते जसं ते भांडं घासलेलं स्वच्छ राहतं, त्याप्रमाणे वेदांत वाक्येषु सदा रमन्तः. आता तुम्ही म्हणाल वस्त्राचं काय? तर कौपीनं मात्रे. कौपीनं असली की झालं, तेवढं मिळतंच आहे अन्न वस्त्र. शिवाय आपण तर तुकाराम महाराजांचे अनुसरण करणारे, नको चिंता करू वस्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. निवाऱ्याची सोय धर्मशाळावाले करतातच, आपली तयारी थोडं धर्मशाळेवर आहे. आपण तर झाडाखाली राहण्याच्या तयारीने आलेले आहे की नाही, घरदार सोडलं. त्यामुळं आपल्याला अन्नाची चिंता नाही, वस्त्राची नाही, पोटाची नाही. तर आता फक्त काय चिंता आहे आपल्याला? वेदांत वाक्येषु सदा रमन्तः. सदा रमन्तः म्हणजे ह्या क्षणाच्या पुढचा, त्याच्या पुढचा, उद्याचा दिवस उजाडला का पुन्हा काय करायचं? वेदांत वाक्याचंच पुन्हा पुन्हा चिंतन करायचं. त्यासाठी आपण त्यांनी लिहिले उपनिषदामध्ये आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया. आसुप्ते म्हणजे आपण एकदा झोपेतून जागं झालं, झोपेत जाईपर्यंत, आणि अमृते पुन्हा झोपेतून जागं झालं की झोपेत जाईपर्यंत, आणि अमृते म्हणजे याचा अर्थ आपल्याला मरण येईपर्यंत. आताच जर काय करायचं असेल तर आपल्याला फक्त हे वेदांताचं चिंतन करायचं. अशा प्रकारच्या निश्चयाने आपण जर एकदा, याच्यासाठी थोडा त्यागही करायला लागतं. त्यांनी असं लिहिलंय, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. एकतर माझा देह पडेल याच्यामध्ये किंवा माझं कार्य तरी सफल होईल. आणि अशा प्रकारच्या सर्व साधनं जी भगवत प्रदत्त आपल्याला भगवंताने दिलेले, त्या साधनांचा फक्त उपयोग करायचा आहे. आपली बुद्धी, आपली शक्ती जी दुसऱ्या ठिकाणी खर्च होती ती फक्त काय करायची? याच्या ठिकाणी लावायची. एवढं केलं की काहीच अवघड नाही. कबीर महाराजांचा दृष्टांत स्वामी महाराज सांगायचे, यहाँ से उखाडा और यहाँ लगाव. असं एक माणूस कबीर महाराजांकडे गेला आणि
त्यांनी सांगितलं की मला भगवंताची प्राप्ती कशाने होईल. तर त्यांनी सांगितलं सांगतो थांब. नंतर ज्या वेळेला कबीर महाराज दुपारी त्यांच्यामध्ये काही रोप मिरच्याची लावायची होती, मग त्याला म्हटले बरोबर चल. आणि तो गेला आणि त्या कबीर महाराजांच्या समोर उभा राहिला. कबीर महाराजांनी जी मिरच्याची रोपं घेतली, उपटायचे एक रोप आणि त्या वाफेमध्ये ठराविक अंतरावर लावायचे, त्याला पाणी सोडून दिलं. संध्याकाळ झाली, त्याला म्हणले या तुम्ही आता. तो म्हणजे माझा प्रश्न तसाच राहिला, मला परमात्मा प्राप्ती होईल कशी. त्यांनी काय सांगितलं, काही नाही, तुला कळलं नाही का, सांगितलं नाही का. तर म्हणे सांगितलं नाही मला. तर ते म्हणे अरे आता हे मिरच्याची रोपं लावताना पाहिलं नाही का, तेच तत्व हे परमात्मा प्राप्तीचं. यहाँ से उखाडो और यहाँ लगाव. जी तुझी शक्ती होती, जी तू संसारामध्ये किंवा विषयांमध्ये खर्च करत होता, तीच आता कशाची करायची, त्याचा विषय काय करायचा, परमात्मा हा विषय करायचा. अशा रीतीनं बुद्धी परमात्म्याचाच निश्चय करते, मन परमात्म्याचाच संकल्प करते. अहम मी जो देह म्हणत होता अहंकार, तो काय म्हणायला लागला, अहम ब्रह्मास्मी. चित्त जे विषयाचं चिंतन करत होतं ते करायला लागलं परमात्म्याचं. ही साधन आहे ना. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. रूप दुसऱ्या रूपांना निषिद्ध बिभत्स रूपाला पाहत होती, तर परमात्म्याच्या करकटावरी तुळशीच्या माळा हे पाहायला लागलं तर अखंडच परमात्मा आहे. आणि अशा प्रकारे जर जागृतीत हे जर आपण तीव्रतर भावना केली तर त्याला किटकी भृंगी न्याय म्हणतात. ते आळी त्या किटकीचं चिंतन करता करता तिला पंख फुटतात. तसं जर जागृतीत आपण चिंतन केलं तर जागता जवळ शिजे तो जेने ध्याने भावना भाविजे. निद्रा लागत किंवा डोळा लागत खेळ दुःखीजे तेची स्वप्नी. स्वप्नामध्ये आपल्याला असंच झालं की जगत प्रतितीला आलं पण ते मिथ्या आहे. मी देह तिथं एक स्वप्नामध्ये देह पण तो मिथ्या आहे. सुखदुःख झाली ती मिथ्या आहे आणि मी असंग निर्विकार आहे, असं जर आपल्याला चिंतन झालं म्हणजे स्वप्नामध्ये हे सर्व स्वप्न आहे असं जर आपल्याला वाटलं की आपल्या तत्वचिंतनाची परिसमाप्ती झाली, आपल्याला कृतकृत्यता प्राप्त झाली. पण जोपर्यंत स्वप्नात हे स्वप्न आहे असं वाटत नाही तोपर्यंत आपल्याला साधना करायची आहे. आता स्वामी महाराज म्हणायचे पण स्वप्नात स्वप्न कशाने वाटेल, जागृतीत जीव जाईपर्यंत चिंतन केलं तर स्वप्नात काय होईल, स्वप्न वाटेल. म्हणजे याचा अर्थ खरा विषय कुठे, जागृतीमध्येच आपण हे आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया अशा प्रकारचं चिंतन केलं पाहिजे. तेव्हा कोणती गोष्ट जर करायची झाली तर त्या गोष्ट आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी आदर असतो तर आपण लगेच त्याने हाक मारल्यावर जी म्हणतो, आहे की नाही, लगेच जी म्हणतो. आणि कधी कधी त्यांनी न सांगता देखील त्याचं काम अगोदर करतो. आणि एखादा मनुष्याविषयी आपल्याला आदर नाही आणि तो म्हणतो रामराव इकडे या, काय त्याला लगेच म्हणतो काय काय तर नाही काय थोडंसं काम होतं, मला आता वेळ नाही. कारण का, श्रद्धा नाही. श्रद्धा जर असली आपल्या ह्या ग्रंथावर, ग्रंथकर्त्यावर, त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेल्या तत्वावर श्रद्धा असली तर काय करतं मनुष्य त्याच्याकडे प्रवृत्त होतं. म्हणजे थोडक्यात काय गीता सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम. बुद्धिमान लभते ज्ञानम नाही म्हणत, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्या अंतकरणामध्ये हे शास्त्र, वेदांत शास्त्र, ईश्वर आणि गुरु यांच्याविषयी अतीव श्रद्धा आहे अशा मनुष्याला हे तत्वज्ञान होऊ शकतं. ते म्हणून त्यांनी लिहिलं की काय ईश्वर त्रय तीन गोष्टी नेहमी वंदे यावत जीव त्रय वंद्या. जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तीन गोष्टी वंदनीय आहेत. कोणत्या, की यावत जीव त्रयोवंद्या वेदांत गुरु ईश्वर. आपले श्रीगुरु, वेदांत शास्त्र आणि ईश्वर हे आपल्याला नित्य पूजनीय वंदनीय आहेत. तुम्ही म्हणाल कशासाठी गुरु, तर ते म्हणतात की जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत तत्वज्ञान होण्यासाठी आहेत. आणि म्हणजे नंतर जशी म्हातारी पतिव्रता आपल्या पतीचा त्याग करत नाही, नाथ महाराजांनी उदाहरण दिलंय, त्याप्रमाणे हे जरी ज्ञान झालं तरी सुद्धा कृतज्ञतेचा आक्षेप आपल्यावर येऊ नये म्हणून या तीन गोष्टी ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा यांनीच आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण झालं. म्हणून ह्या गोष्टींचं कृतज्ञता म्हणून ते आता अगोदर काय म्हणतो की देवाची प्रार्थना करतो, देवा मी अनाथ अपराधी मतिमंद काय कर्महीन मतिमंद बुद्धी अशी प्रार्थना करत होता. पुढे देवाने त्याला आपल्या स्वरूपात मिळून घेतलं. तरी तू देवा तू कृपा करुणा सिंधू होती होशी मायबाप आमचा बंधू. त्या ठिकाणी तू आम्हाला तुझ्या स्वरूपात मिळून घेतलं म्हणूनही तो वंदनीय आहेच की नाही. अगोदर काय होता, दीन होता आणि आता म्हणतो की नाही देवा तू कृपा करुणा सिंधू, पण आता कशासाठी म्हणतो, लीन आहे. म्हणून स्वामी महाराज सांगायचे की साधकाने दीन होऊ नये, काय व्हावं, लीन असावं, नम्रता धारण करून असावं. म्हणून या ठिकाणी
ह्या ईश्वर, गुरु आणि शास्त्र यांच्या चिंतनामध्ये आपला जर काळ गेला तर त्या मनुष्याला याच देहामध्ये जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. आणि यामध्ये बुद्धीपेक्षा कशाला महत्त्व आहे अधिक? श्रद्धावान लभते ज्ञानम. पण केवळ श्रद्धावान नाही, तत्पराः संयतेंद्रियाः, तत्पर असला पाहिजे. तत्पर म्हणजे तेच सर्वात श्रेष्ठ आहे. जसं त्या द्रोणाचार्यांनी परीक्षा पाहिली ह्या सगळ्यांची आणि त्यांनी सांगितलं की ह्या पक्षाच्या डोळ्याला तुम्ही बाण वेधायचा. तर त्या सगळ्यांना विचारलं काय दिसतं? तर म्हणतं वृक्ष दिसतो, कोणी म्हणतं फांदी दिसते, कोणी म्हणतं पोपट दिसतो, आहे की नाही. आणि अर्जुनाने काय सांगितलं? फक्त मला त्याच्या डोळ्यातलं बुबुळ दिसतं. म्हणजे याचा अर्थ मनुष्याला एकाग्रता, जे एकच आग हे आग्रह ज्याच्या बुद्धीला, नाही तर मग काय आहे आता आम्हाला दुसरी काही कामं आहेत या त्या आपण हे चिंतन करत असताना जितका व्यवहाराचा लोप होईल, आपल्या जितका व्यवहार कमी असेल तेवढं ही जी स्थिती आहे ही आहे अव्यवहार्य स्थिती. आणि अव्यवहार्य स्थितीचा जर आपल्याला लाभ करून घ्यायचा असेल तर व्यवहार करून भागेल का? व्यवहार कसा? निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाची स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरते अन्नाच्छादनाची आपल्याला सोय आहेच आहे, नसली तर माऊली या ठिकाणी करतच आहे की नाही. निर्वाहापुरते अन्न, शिवाय मधुकरीचं अन्न सांगितलेलं आहे, पण आपल्याला मधुकरी न करता सुद्धा अन्नछत्रातूनही अन्न मिळू शकतं. म्हणून मधुकरीचं प्रमाण कमी होत चाललं आहे की नाही. मधुकरीवरची श्रद्धा, त्याचे होणारे श्रम सुद्धा आपल्याला नको आहेत, आहे की नाही. वास्तविक ते श्रम शास्त्रांनी सांगितलेले आहे. मधुकरी ही जी अत्यंत पवित्र अन्न आहे असं सांगितलेलं आहे. मग अन्न निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाची स्थान कोपी गव्हा, कोठेही चित्ताशी नसावे बंधन. या ठिकाणी आपल्याला कुठेही चित्ताला बंधन नसावं. म्हणजे आमच्या मित्राला इतक्या वाजता भेटायचंय, आमच्या कार्यक्रमाला अशा वेळेला जायचंय, कुठलंच बंधन नाही. आपलं कार्य काय आहे? अभ्यासाचं चिंतन करणं, आहे की नाही. ते सगळं यांनी सांगितलं. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाणं करू नये किंवा बोलू नये. तुका म्हणे आयशा साधनी जो राहे तोची ज्ञान लाहे गुरुकृपे. अशा प्रकारे प्रसन्नच करायचं. तर लोकांना प्रसन्न करून काय करायचं? करायचं तर गुरुला प्रसन्न करायचं, करायचं तर ईश्वराला प्रसन्न करायचं, शास्त्राला प्रसन्न करायचं. आणि सगळ्यात प्रश्न कोणाला प्रसन्न करायचं? आपण आपल्याला प्रसन्न करायचं. म्हणजे आपलं अंतःकरण जे ते अंतःकरण प्रसन्न असलं तर त्याला सगळं जगच काय आहे? प्रसन्न आहे. मग सगळं काय तुकोबारायांचा अभंग आहे, सकळ सिद्धींचे कारण मन करारे प्रसन्न. सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा, ते सगळं मनच आहे. म्हणून आपण आपल्या मनात परमार्थ जो आहे तो मनाचा आहे, तो बाह्य कोणत्याही इंद्रियांचा नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी आपल्या एकदम तत्परतेने केलं पाहिजे. म्हणून तत्पर याचा अर्थ काय? तत् म्हणजे जी गोष्ट, ती गोष्ट काय? पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे, किंवा तेच आपलं आयन म्हणजे तेच आपलं गंतव्यस्थान आहे. त्याच्या अतिरिक्त आपल्याला जगातलं केवढे वैभव प्राप्त करून दिलं आणि जर आपलं विचारसागराचं चिंतन झालं नाही, गीतेचं चिंतन झालं नाही तर आपला दिवस तसाच गेला. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये लिहिलेले, ते ज्या वेळेला तपस्या करत होते एका दक्षिणेश्वरला आवळीच्या एका झाडाखाली, ते तासन तास एका शिलेवर बसून ध्यानधारणा करत असत. आणि जेव्हा संध्याकाळ होत जाईल तेव्हा ते संध्याकाळचं सूर्याकडं तोंड करीत नेत्रातून अश्रू वाहत ते म्हणायचे, आजचाही दिवस गेला, आई तुम्हाला भेटली नाही, तुम्हाला कधी भेट देशील. अशा प्रकारे ज्या शिलेवर बसत होते तर ती शिला शेवाळून गेली असं सांगितलेलं. आपल्या डोळ्यातून एकही ठिपूस नाही, इथं चमडी दमडी सांभाळून सगळं आणि अहम ब्रह्मास्मी जगन मिथ्या असं कधी होणं शक्य नाही. तर याच्यासाठी हे त्यागेने एके अमृतत्व मानशो, त्यागाने ह्या गोष्टी प्राप्त होणार आहे. अजूनही स्वामी महाराज सांगायचे, अजूनही वेळ गेलेली नाही. आता दुसऱ्याच वर्षाला काय आहे? प्रवेश आहे. अजूनही जर आपण घरी गेलं, आपलं चिंतन केलं आणि त्याच्याबरोबर काय दोई ठाई तुका नाही पडो देत चुका, ऐके ना. दोन्ही या ठिकाणी संसार आणि परमार्थ, जरी तुकाराम महाराज म्हटले असले संसार परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी, पण आपण तसं नाही घ्यायचं. दुसरा अभंग घ्यायचा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, ऐक जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. अजून वेळ गेली नाही. इथं आता आलं तर आता एकतर घरून आपण सोडून आलो, जोग महाराजांच्या माऊलींच्या अंकावर आपण स्थानापन्न झाले. आता काही झालं तर लढा नाही तर मरा. आपल्याला माहिती आहे ना ते शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये कोणते तानाजी मालुसरे, ते वर गेले सैनिक, वरून मुस्लिम सैन्य जास्त आले, मग हे पळायला लागले. मग त्यांनी काय केलं? दोर तोडून टाकलं. दोर तोडून टाकला तर लढा नाही तर मरा, आहे की नाही. तशीच आपली स्थिती आहे की नाही. आता लढा नाही तर मरा, मरा नाही आता लढाच, आहे की नाही. मरायचं नाही, आता मरणालाच मारून टाकायचं. मरण माझे
मरून गेले मज केले अमर ठाव पुशिले बुड पुशिले ओस ओसले देहभाव. अशा प्रकारचं आता जे आपण चिंतन करतो या चिंतनाला काही का होईना आपल्याला थोडं एकटं मिळालं पाहिजे. एकटं असलं की एकाग्रता जास्त होते आणि आपलं जीवनाचं आपल्याला वाचन जेवढं एकटं असल्यावर करता येतं तेवढं दुसऱ्यामध्ये नाही. आपण जर सगळा दिवस जरी गेला आपण म्हणतो आज खूप आनंदात गेला पण दुसऱ्या गप्पा गोष्टी करण्यामध्ये वेळ गेला. वेळ जातच असतो आहे की नाही. काल ही दुरतिक्रमा तो जातच असतो. पण एकटं बसलं म्हणजे आपल्या ठिकाणी काही दोष आहेत काही गुण आहेत त्याचं कसे वाढावं दोषांचं अपनयन कसं करावं इत्यादी विचार करता येतो. तेव्हा इतरांचं जेव्हा आपण संगती करतो त्या संगतीमध्ये मुख्य गोष्ट आहे केली तर कशासाठी करायचं वेदांत विचारासाठी करायची. सामुदायिक बसलं तर आज गीता जयंती पारायण करू आपण काही सामुदायिक जप करू एवढ्यासाठी हा जो सामूहिक परमार्थ आहे ती एक वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची साधना पद्धती आहे. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. पण एरवी जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा जितका आपल्याला एकांत काढता येईल नाही खोलीमध्ये जास्त लोक गडबड करत असेल तर बाहेर कुठं जाऊन बसलं किंवा थोडं अधिक दूर गेलं तरी काही नाही. पण असं जर केलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये प्रवेश होतो. आणि ही जे वेदांत हे इतकं सूक्ष्म आहे की त्यांनी लिहिलं दृश्यते सूक्ष्मया बुद्ध्या काय दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. त्वग्रया म्हणजे ज्याला एकच आग्र म्हणजे एकच टोक आहे ज्या बुद्धीला ज्या मनाला एकच टोक आहे म्हणजे एकच टोक म्हणजे परमात्म्याकडे जाणं हेच टोक ज्याला आहे आणि ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे. तर ह्या बुद्धीला सूक्ष्मता एकाग्रता पावित्र्य येण्यासाठी आपण एकट्यानेच विचार केला पाहिजे. काहीतरी वेळ बाकीचं करण्यापेक्षा आपण नेमकं काय आहे आपल्या जीवनात ह्या साधू संतांनी एवढा मोठा आनंद मिळवला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज की ज्यांची पत्नी कर्कशा स्त्री अन्न करून गेली दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान अशी स्थिती आणि ते आनंदाचे लाडू कसे काय खातात ते आनंदाचे आवार ज्ञानोबा कसे काय मांडतात आहे की नाही. काय ती ओळी आहे देखे आनंदाचे आवारू मांडू जगा तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्या लोकांनी त्यांना शुद्धीपत्र द्यायला विरोध केला गावात राहू दिलं नाही भिक्षा मिळू दिली नाही खापर मिळू दिले नाही आणि ते आनंदाचे आवार जगाला मांडायला निघाले कसे काय याचं काय चिंतन आहे. अशा प्रकारच्या गंभीर गोष्टीमध्ये आपण वय कमी असलं तरी या ठिकाणी आपल्याला चिंतनाच्या गांभीर्यामुळं वयोवृद्ध नसलो तर ह्या ज्ञानवृद्धता तपवृद्धता आपल्याला येऊ शकते. पण ह्यासाठी आपलं शिक्षण काय आहे आपलं वय काय आहे ह्याचा काही विचार करायचा नाही. ज्या अर्थी देवाने आपल्याला माऊलीने आपल्या जवळ आणले त्या अर्थी माऊली निश्चित आपल्याला आपल्या स्वरूपात घेणार आहे. आणि माऊलींच्या जवळ सांभाळी आपण आहे याचा अर्थ आपल्याला काही कमी पडणार आहे असं नाही. याच्यामध्ये न्यूनगंड उपयोगाचा नाही. वेदांत चिंतन दोन गोष्टी आहेत स्वामी महाराज सांगितले. एक आहे पुष्टगंड आणि एक आहे न्यूनगंड. न्यूनगंड म्हणजे नाही पण मला काही हे शक्य नाही हा विचार आमच्या आता आपल्या पंचदशीच्या अष्टादशामध्ये काही लोक नंतर भेटली एक दोघं जण रडली. ते काय म्हटले की तुम्हाला वाईट वाटलं काय तर ते काय कोणाचं लग्न आहे का वाईट वाटायला. पण ते म्हटले की तुम्हाला काय वाईट वाटलं का आम्ही आलो नाही 2 दिवस आलो परत आलो नाही. कारण काय म्हणे अहो काहीच कळे ना 8 तास बसून सगळं डोक्यावरूनच जातं. तर हे जे आहे याला न्यूनगंड म्हणतात. अरे जर तुम्हाला ऐकून कळत नाही तर न ऐकून कधी कळेल का. ऐकून जर कळत नाही तर न ऐकून कधी कळेल का अशी त्याची स्थिती. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे येणार नाही असं वाटण्याचं काही कारण नाही. आपल्याला नंतर इतकं अंगभूत होऊन जातं की हे विचार सहजच आपल्याला करतात. पुढं काय बोलणार आहे वक्ता त्याच्या अगोदर आपली बुद्धी तिकडं जाते. त्याच्या अगोदर तो सांगण्याच्या अगोदर शब्द नंतर आणि अर्थ अगोदर माऊलीने लिहिलं असं होतं. पण त्याला कायम त्याचं केलं पाहिजे सदा रमंतः. अशा प्रकारचं आपलं जर असलं तर मग आपल्या ठिकाणी न्यूनगंड राहत नाही. न्यूनगंड परमार्थात चालत नाही. की जर आपल्या ठिकाणी सामर्थ्य असताना आपल्या ठिकाणी दुर्बलता आहे असं जर समजलं तर मग आपली त्याच्यामध्ये प्रवेश होत नाही. जसा न्यूनगंड वाईट आहे तसा पुष्टगंड पण वाईट आहे. थोडासा 4 ग्रंथ शिकला तर लगेच असं करायला लागलं की माझ्यासारखा मदवनी ज्ञानी कोण आहे असं जर वाटायला लागलं तर पुष्टगंड आहे. त्याला त्या शब्दज्ञानामध्ये तो रमला आणि वास्तव जे खरं स्वरूपभूत ज्ञान आहे त्याच्यापासून तो वंचित झाला. कारण शब्द जे आहेत शब्द टर्फले आहेत. शब्द बाहेर जाऊन अर्थाची आपल्याला झोमता आलं पाहिजे. माऊली स्वतः म्हणतात आहत बोलाची वालिप फेडीजे. बोल किंवा शब्द ही टर्फले ती काढून टाकावी लागतात मग ब्रह्माची याची अंगा घडीजे. अशा प्रकारचं
आपल्याला स्वरूपाचा आनंद भोगता आला पाहिजे. आपलं चिंतन योग्य दिशेने चाललं हे कधी आपल्याला नीट खायला नाही, नीट वस्त्र नाही, नीट राहायला सुरुवात नाही, आणि तरी जर आपण बसलं की आम्ही सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे, याचा अर्थ बाह्य गोष्टीचा आपल्याला काही उपेक्षा झाली, त्याच्याविषयी तुच्छत्व बुद्धी झाली. आणि असं जसं जसं आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रतिकूलता हे आपल्याला काहीच त्याचं वाटत नाही, किंवा आपल्या जीवनामध्ये खूप अनुकूलता आली, त्या अनुकूलतेचं पण काही वाटत नाही. समजा आपल्याला नाहीतर समजा आपल्याला आधी कोणी एखादा कपडा नवीन दिला, दिवसभर त्याचंच चिंतन करायला, अरे हे कोण देणार आहे, तो राम आम्हाशी देतो रे, आम्ही काय कोणाचे खातो रे. अनुकूल असलं त्याचं पण चिंतन नाही. आणि आज मानगुटीला धरून आत्ताची आता पेटी उचल, त्याचं पण चिंतन नाही. जाऊ द्या, ज्यांनी शरीर निर्माण केलं तो कुठेतरी व्यवस्था करीलच आहे. आणि ते आपले तर काही लोक इतके त्याच्यामध्ये इतके ईश्वर निर्भर झाले की मधुरूप करी न करता सुद्धा आपल्या मित्रांच्या केलं जेवण बघतो, मग कशाला उगीच जायचं आहे की नाही, असं हे तर फारच ईश्वर निर्भर आहेत त्याच्यामध्ये. तर असं आपण असल्यावर आता काय करायचं, फक्त चिंतनच करायचं, दुसरं काही करायचंच नाही. म्हणून या ठिकाणी न्यूनगंड जसा घातक आहे तसा पुष्टगंड सुद्धा, म्हणजे आपल्याला थोडंसं ज्ञान झालं तरी सुद्धा त्यांनी लिहिलं ना, ज्ञान थोडेपरी गर्व, काय असंच आहे का, अल्पज्ञानपरी गर्व शिरोमणी आणि मजहुनी ज्ञानी कोण आहे, असं म्हणत असेल तर याला कोणता गंड आहे, पुष्टगंड. याच्यात पुष्टगंड नाही, न्यूनगंड नाही, वस्तुनिष्ठ, वस्तू जशी आहे तशा प्रकारचं आपल्याला चिंतन करायचं. आणि अशा प्रकारचं चिंतन हे वेदांत सांगणारं आहे. पण जर हे सांगत असतानाही जर आपण झोपलं तर मग ते सुद्धा ऐकायला मिळणार नाही, आहे की नाही. त्या सांगत असतानाही जर आपण झोपलं तर मग हे पण ऐकायला मिळणार नाही की बा असं पुष्टगंड असतो, असा न्यूनगंड असतो. कारण आपल्या ठिकाणी न्यूनगंड झालेला आहे का, हे मला कळतच नाही तर झोपलेलं काय वाईट आहे की नाही. बरं, यांनी आम्हाला दोष का द्यावा, आम्ही थोडंच झोपेत घोरतोय, दुसऱ्याला जर त्रास दिला तर मग आहे आम्ही आमच्या महिमेत आहे, आमची महान निर्वाण समाधी लागली, आम्हाला कशाला असं म्हणता, आहे की नाही. पण ते काय कोणाला पाहून म्हणत नाही आपण, आपलं सहज. तर याच्यामध्ये असं कधी कधी होतं. म्हणून तर आता आपला हळूहळू आज गीता जयंतीचं पर्व आहे, पावन पर्व आहे, इंद्रायणीचा पवित्र तटाक आहे, साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींचं हे वायुमंडळ आहे, 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा आहे, सिद्धेश्वर महाराज आहेत, सगळं पांडुरंग परमात्म्याचं समाधीला घेऊन नित्य वास्तव्य आहे. तेव्हा या वायुमंडलामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं भय चिंता बाळगण्याचं काही कारण नाही. आता योगक्षेम करणारा कोण आहे, सगळा परमात्मा आहे, माऊली आहे. तेव्हा आपण अशा प्रकाराने उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो अशी प्रार्थना करायची. आणि आता शक्यतो उद्यापासून आपण हे ग्रंथाचं पांगता अर्थ आहे त्याला थोडी थोडी सुरुवात करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.